राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. मी शिवराय ते भीमराव या विचाराची मशाल घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्व धर्म समभावाचा विचार समाजापुढे घेऊन जात असून मानवता हाच धर्म आहे. मी संविधानाचा वारकरी असल्याचं मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी व्यक्त केलंय. वाबळे महाराज हे शिवराय ते भीमराय हा विचार तमाम महाराष्ट्राला पटवून देत असून त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. कीर्तनाच्या निमित्ताने ते शिर्डी येथे आले असून राष्ट्र सह्याद्रीशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की मी वयाच्या 20व्या वर्षापासून घराबाहेर पडलो. मी आळंदी येथे गेल्यानंतर माझ्या वाचनात संत गाडगे महाराज यांचे साहित्य आले. त्यानंतर बुद्ध, कबीर, वारकरी संप्रदाय, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र अवगत केल्यानंतर वारकरी संप्रदाय जो समतेचा विचार सांगतो तोच विचार गौतम बुद्धांच्या पंचशिलेमध्ये आहे. शिवरायांनी जे रयतेच्या राज्यात अंगीकारले तेच बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून पुढे आणले. मी हिंदू आहे, हिंदूच राहतो, समतेचा विचार सांगणारा हा कीर्तनकार 100% वारकरी पंथाचाच आहे. मला काही थोडेफार भोळे भाबडे लोक ट्रोल करतात, कुणी RSS शी संबंध जोडतात. त्यांना बुद्धिमान विचारवंत यांनीच आपल्या भाषेत उत्तर द्यावे. मी तर गेल्या 45 वर्षापासून शिवराय व भीमरायांच्या प्रेमात पडलो आहे, असे ते म्हणतात. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी. सामाजिक समतेच्या मंदिराचा अर्थात विश्व मंदिराचा कळस जगद्गुरू तुकाराम महाराज झाले. हे माझ्या वाचनात आल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि 20व्या वर्षापासून वयाच्या 20व्या वर्षापासून मी ह्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, कारण वारकरी संप्रदाय याची उंची खूप मोठी आहे. ज्ञानेश्वर महाराज एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही व्रते नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी कोठेच न जावे, तीर्थाशिगा देव देवतांतरा न भजावे, हे सर्वता काही न करावे, परी कर्तव्य यज्ञी यजावे अनायासे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वरीतलं भाषण 700 वर्षापूर्वीचं. आणि तुकाराम महाराज त्याचा कळस झाले या विचाराचा की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे याच्यात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. तथागत गौतम बुद्धांच्या प्रमाणेच पंचशिलाचं ट्रान्सलेशन तुकोबाच्या अभंगात पदोपदी सापडतं. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे, वेची जे वचन जेणे राहे समाधान, परोपकार नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आणि म्हणून मी विचार संत साहित्याचा अभ्यास आणि गाडगे बाबांच्या प्रॅक्टिकली विचारांचा प्रभाव माझ्यावर वयाच्या 20व्या वर्षी पडल्याने मी घरदार सोडून पळून गेलो आणि आळंदीमध्ये राहून सामाजिक समतेचे ग्रंथ अर्थात संत साहित्य, इतर नव्हे संत साहित्याचं चिंतन माझ्याकडून झालं. आणि संत साहित्य आणि गाडगेबाबांचं प्रॅक्टिकल मला सारखं वाटलं. म्हणून मी या समाजाला मेल्यानंतर तुमचं काय होईल हे सांगणाऱ्यांची गर्दी खूप होती. पण मरणाच्या पूर्वी जगलं कसं पाहिजे हे शिकवणारं संत साहित्य आणि गाडगेबाबा, की हे गाडगेबाबांनी तीर्थामध्ये देवळं न बांधता मुंबईसारख्या शहरामध्ये कॅन्सरच्या रोग्याच्या नातेवाईकांची राहण्या खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून परेलला टाटा हॉस्पिटल शेजारी आजाऱ्यांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा बांधणारा जगातला पहिला संत गाडगे महाराज आहेत. आणि गाडगेबाबांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय जवळची मैत्री होती, जीवभाव होता. बाबासाहेब निवर्तल्यानंतर 20 दिवसात गाडगे महाराज गेले आणि कधी न रडणारा माणूस गाडगे महाराज हे बाबासाहेबांसाठी रडले. आणि मग त्या बाबासाहेबांचं मला गाडगेबाबांच्या प्रभावाने मला बाबासाहेबांचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन चांगलं करायला मिळालं. आणि मला वाटलं की बुद्ध, कबीर, वारकरी संप्रदाय, तुकाराम महाराज,
छत्रपती शिवराया आणि तोच प्रॅक्टिकली शिवरायांच्या स्वराज्याचा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाची सुद्धा नुकसान होऊ नये असं हरणाचं काळीज असलेले शिवराया, स्त्रियांचं सबलीकरण होऊन स्त्रियांच्या चारित्र्याचं शिलाचं रक्षण व्हावं म्हणून त्यांच्या स्वराज्य निर्माण करणारा शिवराया, सत्यासाठी झगडणारे शिवराया हे तुकोबाच्या अभंगातून प्रॅक्टिकली झाले. आणि तुकोबाचे अभंग बुद्धांकडून ज्ञानेश्वर महाराजांकडून तुकोबारायांच्या गाथ्यात आले. ते शिवरायांनी प्रॅक्टिकली स्वराज्यात केले आणि शिवरायांसारखं जसंच्या तसं गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या, दीनदुबळ्यांच्या सुखाचं ग्रंथ राज्यघटनेच्या निमित्तानं बाबासाहेबांनी लिहिला. म्हणून तुकोबाराया, तथागत गौतम बुद्ध, ज्ञानोबाराया, चक्रधर स्वामी, संत महावीर, बसवेश्वर, नामदेवराया, ज्ञानेश्वर महाराज, जनाबाई एकनाथ बाबा आणि जगद्गुरू तुकाराम महाराज आणि तशाच विचाराचं अभंग वाचनातून केलेलं प्रॅक्टिकल म्हणजे शिवराया. आणि तशाच प्रकारचं लेखणीने स्त्रियांच्या अभिव्यक्तीचा, स्त्रियांच्या शिक्षणाचा कायदा राज्यघटनेमध्ये लिहिणारे, ब्राह्मणांपासून तर वेश्येपर्यंतच्या सर्व स्त्रियांना त्यांना स्वातंत्र्य आणि शिक्षण मिळण्यासाठी बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पण भारतीय नारीचा कायदा केला सुखाचा. असे शिवराय आणि भीमराया मला खूप प्रिय आहेत. आणि वास्तवाचं भान ठेवून त्यांनी जे जगाला ज्ञान दिलं ते आजच्या पिढीला, भारतातल्या तर नाही मला करता येणार, पण महाराष्ट्रामध्ये मी जिथे जिथे जातो तिथे तिथे भीमराया आणि शिवराया मांडतो, कारण आजच्या पिढीला ते खूप गरजेचं आहे. आज परत अंधश्रद्धा वाढायला लागल्यात, आडाणीपणाची लक्षणं वाढायला लागली, गोरगरीब समाजातली मुलं व्यसनमुक्तीकडे नाहीत, जयंत्या वाचण्यापेक्षा नाचण्याने करायला लागलेत. आणि म्हणून मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे शिवरायांच्या आणि भीमरायांच्या खूप प्रेमात पडलो आहे आणि गेल्या 45 वर्ष हे करतो आहे असंच कीर्तन मी, भीम कीर्तन, शिवकीर्तन. आपले सोशल मीडियावर लाखो युजर लायकर्स आहेत आणि आपले ते सर्व प्रबोधन ते बघतात. आपण एक स्वतः हिंदू असून बौद्ध समाजाचं सांगता, बाबासाहेब सांगता, यात तुम्हाला ट्रोल केलं जातंय म्हणतात. नेमकं काय केलं जातंय? नाही, पण एवढं ट्रोल नाही मला होत, म्हणजे कीर्तनकारांकडून होत नाही आणि वारकरी संप्रदायाकडून होत नाही, कारण वारकरी संप्रदाय हा समतेचा संप्रदाय आहे. कीर्तनकार हे समतेचे सांप्रदायिक आहेत. आणि माझ्या वयाचा 60-70चा विचार केला तर हे बाकीचे कीर्तनकार सगळे छोटे माझ्या सहवासातले मित्रमंडळी आहेत आणि ते सगळे समतेचा विचार घेऊन निघालेले आहेत. अपवादात्मक एखादे दोन सोडले तर समतेचा विचार सांगणारा वारकरी पंथ असल्यामुळे कीर्तनकार हा 100% वारकरी पंथाचाच आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मला ट्रोल नाही, पण चुकून काही स्वतःला हिंदू म्हणवणारे भोळे भाबडे, अडाणी, अशिक्षित असणारे लोक, कारण आपण कधी मी हिंदू आहे आणि हिंदूच राहतो, पण हिंदू बांधवांचंही सुख, इस्लाम बांधवांचंही सुख, बुद्ध बांधवांचंही सुख नवे अखिल भारतीयांचं झाडा झुडपासहित वृक्षवेलीसहित सुख मांडणारे शिवराया तसेच भीमराया आहेत हे लोकांना कळालंच पाहिजे. भले आपल्याला ट्रोल होवो, आपल्याला दुःख होवो, आणखी काही वेदना होवो, पण संत साहित्याच्या अनुषंगाने, वारकरी संप्रदायाच्या विद्यमाने मी बाबासाहेब आणि शिवराया मानतो, अहिल्याबाई सांगतो, सावित्रीबाई फुले सांगतो, ज्योतिराव फुले सांगतो, राजाराम आपल्या राजमाता जिजाऊ महाराणी सांगतो, रमाईची जन्मकथा करतो, रामजी बाबांचं भीमरायांचं सांगतो, रामजी बाबांचं भीमाईचं सांगतो, सयाजीराव गायकवाडांचं सांगतो, छत्रपती शाहू राजांचं सांगतो. आणि मी नेहमी महिलांकडून म्हणून घेतो, पुरोगामी आघाडीचे कोण कोण शिलेदार, शाहू छत्रपती फुले, बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यामुळे एखाद्या दोनांचं ट्रोल होतं, पण जास्ती नाही होत. महाराज
ज्यावेळी बौद्ध धर्मामध्ये काही RSSची मंडळी धर्मामध्ये घुसलेली आहेत असा आरोप होतोय, आणि ज्यावेळेस तुम्ही धम्म समजून सांगता त्यावेळेस कधी कधी हे जे काही RSSचे लोक बौद्ध धर्माच्या विषयी आतमध्ये घुसलेले आहेत, तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? आता त्याचं कसं एवढं मला माहीत नाही, पण माझी अशी विनंती आहे समाजाला, बाबासाहेबांनी आपल्याला पूर्णपणे अंधश्रद्धेच्या गटारघाणीतून पूर्ण मुक्त केलेलं आहे आपल्याला. तर आपण परत त्या हातापायाला दोरे गुंडाळणे किंवा 4-5-6 वेळा वाकणे उठणे बसणे उठणे असंच करा तसंच करा, हे मग काय होईल, परत ते कर्मकांडाकडे गेल्यासारखं होईल. आणि म्हणून जरी काही असे कोणी असतील, तर मला एवढं माहीत नाही म्हणा, पण असतीलच तर त्याचा बंदोबस्त अशोकराव तुमच्यासारख्याच तरुण मंडळींनी आणि शिकलेल्या लोकांनीच करायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. आज आपल्याला वाबळे महाराज यांनी अतिशय मार्मिक असं प्रबोधन केलेलं आहे, आणि त्यांच्या या दौऱ्याबद्दल त्यांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद महाराज. धन्यवाद. धन्यवाद. जय हरी. जय हरी. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.